राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली। पण विधानसभेचे अध्यक्ष नेमके कोणते काम करतात, त्यांचे वेतन किती असते आणि त्यांची निवड कशी केली जाते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा। महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हे राज्याच्या विधानसभेचे पीठासीन अधिकारी असून ते विधानसभेतील कामकाज व्यवस्थित चालवण्यासाठी जबाबदार असतात। ते राज्याच्या कायदा निर्मिती प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे। अध्यक्ष निवडीची प्रक्रिया कशी असते? विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या पहिल्या बैठकीत बहुमताने अध्यक्षांची निवड केली जाते। त्यांची मुदत ही 5 वर्षाची असते। अध्यक्ष पदावरती राहण्यासाठी विधानसभेचे सदस्य कायम ठेवणे आवश्यक असते। विधानसभेचे सदस्य सोडेपर्यंत किंवा पदाचा राजीनामा देईपर्यंत अध्यक्षपद धारण करता येते। बहुमताने ठराव संमत केल्यास त्यांना पदावरून हटवले देखील जाऊ शकते। अध्यक्षांचे कार्य: विधेयके चर्चेसाठी सभागृहात मांडणे आणि ती धन विधेयक आहेत की नाही हे ठरवणे, तसेच सभागृहातील शिस्त आणि शिष्टाचार राखणे, सभागृहातील अनियंत्रित वर्तनासाठी सदस्यांना निलंबित करण्याचा अधिकार, तसेच कोणत्या विषयांवरती चर्चा करायची हे निश्चित करणे, नियमानुसार अविश्वास ठराव, स्थगन प्रस्ताव, निंदा प्रस्ताव, लक्षवेधी सूचना आदींची परवानगी देणे, सदस्यांनी केलेल्या सर्व टिप्पण्या अध्यक्षांकडे निर्देशित असतात। अध्यक्षांच्या अनुपस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष बैठक चालवत असतात। अध्यक्षांचे मासिक वेतन हे सुमारे 2 लाख रुपये असते। थोडक्यात अध्यक्ष हा सभागृहाला उत्तरदायी असतो। महाराष्ट्र विधानसभेचे काही महत्त्वाचे अध्यक्ष: सयाजी लक्ष्मण सिलम हे पहिले अध्यक्ष होते। त्यानंतर बाळासाहेब भारदे, एस.के. वानखेडे, बाळासाहेब देसाई, शिवराज पाटील, प्राणलाल महाराज, शरद दिघे, शंकर जगताप, मधुकरराव चौधरी, दत्ताजी नलावडे, अरुणलाल गुजराती, बाळासाहेब कुपेकर, दिलीप वळसे पाटील, हरिभाऊ बागडे, नाना पटोले आणि राहुल नार्वेकर आदी सदस्य झालेले आहेत। राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत। त्यांनी 2 वेळा अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे। अशाच राजकीय विषयांवरती चर्चा करण्यासाठी आम्हाला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर देखील करा। धन्यवाद।